समस्या तुमची संघर्ष आमचा पोलीस क्राईम न्यूज मध्ये मुख्य संपादक DL वाघमारे आपले सर स्वागत करतो। महाराष्ट्राची रणरागिणी लहू कन्या नगिनाताई ह्या ठिकाणी आलेल्या आहेत आणि विषय पण असाच आहे की अत्यंत गंभीर विषय आहे की जिथं लोकवस्ती आहे त्या लोकवस्तीला चिटकूनच स्मशानभूमीची जागा दिलेली आहे। ती जागा दुसरीकडे वर्ग करावी यासाठी या ठिकाणी सकाळपासून काही बांधव आंदोलन करत आहेत। त्या आंदोलनाला भेट देण्यासाठी रणरागिणी जे नगिनाताई आहेत ह्या ठिकाणी आले आहेत। ताई, पोलीस क्राईम न्यूज मध्ये पहिल्यांदा तुमचं स्वागत आहे आणि तुमच्या कार्याला म्हणजे पूर्ण महाराष्ट्रामध्ये तुम्ही अन्यायाला वाचा फोडत महिलांचा असेल किंवा कोणतं आंदोलन असेल त्या ठिकाणी तुम्ही भेट देऊन त्या आंदोलनाची तुम्ही दखल घेताय। ताई, हा विषय जो आहे स्मशानभूमीचा तो अत्यंत गंभीर विषय आहे। कारण तुम्ही जर बघितलं कर्कट्याला तर लोकवस्तीला चिटकूनच आहे, हाकेच्या अंतरावरच नाही तर नुसतं बघितलं तरी ती स्मशानभूमी आहे। कारण तिथं लहान लेकरं आहेत, आजारी म्हातारी माणसं आहेत, ती अनेक प्रॉब्लेम त्या ठिकाणी निर्माण होणार आहेत। तर आता अजूनपर्यंत कलेक्टर ऑफिसमधनं कोणच आलेले नाही आणि आता माझ्या माहितीच तो असं लक्षात आलेलं आहे की हा आदेश जो आहे ते आदेश एसीच्या कॅबिनमध्ये बसून कलेक्टरनं तो आदेश काढलेला आहे। कारण स्पॉटवर जाऊन तो आदेश निघालेला नाही असा माझा आरोप आहे। ताई, पहिला तुमचा परिचय आणि ह्या विषयाला कशी वाचा फुटेल आता परिचय बोला। सर्वप्रथम सर्वांना क्रांतिकारी जय लहुजी। मी नगिनाताई सोमनाथ भाऊ कांबळे, आधुनिक लहुजी सेना या संस्थेचा संस्थापक म्हणून काम करत असताना आज मौजे करकटा तालुका लातूर या ठिकाणी मातंग वस्ती लगत होत असलेल्या स्मशानभूमीच्या संदर्भामध्ये आम्ही येथे धरणे आंदोलन करून बसलेलो आहोत। माझी कलेक्टर साहेबांना विनंती आहे की आपण जो काय हा आदेश काढलेला आहे तो आदेश म्हणजे मातंग समाजालाच व तेथे लागून असलेल्या वस्ती लगत असणाऱ्या प्रत्येक जाती धर्माला खरं तर खूपच समाजाला काळीमा फासणारी गोष्ट आहे ही। एक तर एखादा अंत्यविधी झाल्याच्या नंतर माणसाचा अंत्यविधी करत असताना त्याच्या आयुष्यामध्ये त्याला अग्नी देत असताना जो काय काय म्हणता येईल त्याला शेवटचा जो काय अंत्यविधी असतो तो अंत्यविधी करत असताना माणसाच्या ज्या काही भावना असतात त्या भावना तुम्ही समजून घ्याव्या आणि त्या वस्ती लगत असलेली जी स्मशानभूमीची जागा आहे ती तुम्ही इतर ठिकाणी करून आम्हाला मातंग समाजाला खूप छान अशा पद्धतीचं स्मशानभूमी करून द्यावी ही माझी विनंती आहे तुम्हाला। ताई, आता कलेक्टरने जो आदेश काढलेला आहे आपण समजू शकू की मंडलाधिकारी असेल किंवा तहसीलदार असतील यांचा आदेश आपण ही करू शकतोय, पण हा आदेश जो आहे तो हा आदेश कलेक्टरने काढलेला आहे। तर कलेक्टरने तो आदेश कशा पद्धतीनं माघारी घेतला पाहिजे? म्हणजे काय म्हणायचंय तुम्हाला? कलेक्टर तहसीलदारने आदेश दिलेला नाहीये, हा आदेश जो दिलेला आहे तो कलेक्टरने दिलेला आहे। आपण त्यांना सांगतो ना, त्यांनी हा आदेश त्यांच्या वरिष्ठाला किंवा त्यांना ज्या परीने करता येईल त्या नाही, पद्धतीने त्यांना अधिकार आहे। त्यांनी आता जर म्हणलं आदेश रद्द करा तर आदेश गावचे जे उपसरपंच आहेत त्यांनी त्यांच्या अधिकाराचा गैरवापर करून कलेक्टर साहेबांना फक्त पत्र व्यवहार केलाय, स्पॉट दाखवलेला नाही। साहेबांनी स्पॉट वगैरे काही बघितलेलं नाही, अधिकाऱ्यांच्या मार्फत फक्त ऑफिस मध्ये बसूनच तो आदेश काढलेला आहे। एसी मध्ये बसून फक्त चुकीच्या मार्गाने त्यांनी फक्त लोकांच्या सांगण्यावरून लोकांच्या सांगण्यावरून सरपंचाने ग्रामसेवक आणि उपसरपंच यांच्या सांगण्यावरून गावाला म्हणजे गाव हाकणाऱ्या ज्या सरपंचांनी तुम्हाला काही माहिती दिली त्यांच्या अनुषंगाने तुम्ही तिथे स्मशानभूमीचा स्पॉट न बघता काढला। तर माझी तुम्हाला विनंती आज बोलत आहे की तुम्ही त्या स्पॉट ह्याच्यावरती जावं, स्पॉटवरती जावं, ती जागा बघावी आणि मग तुम्ही त्या सरपंचाला आणि उपसरपंचांनी ग्रामसेवकांना बोलवून त्यांना विचारून मातंग समाजाच्या इतर त्या वस्ती लगत असणाऱ्या काही लोकांना बोलवून त्यांच्या समोरासमोर करून ती जागा तुम्ही तात्काळ बदलावी। खरोखरच त्यांनी ज्या पद्धतीनं सांगितलेलं आहे की कलेक्टरचा आदेश आहे, कलेक्टर आदेश आता सुद्धा कलेक्टरनी जर पोलीस क्राईम न्यूजची बातमी बघितली तर ते आदेश त्यांना बदलण्याची क्षमता आहे, ते आदेश ते बदलू शकतात। उद्याच्याला जो स्पॉट पंचनामा आहे त्या स्पॉट पंचनामाला ताई आपण सुद्धा येताल अशी आम्ही आशा धरतो। कारण मुरुडचे पोलीस स्टेशनशी माझं बोलणं झालेलं आहे, मुरुडचे PI सुद्धा त्या ठिकाणी उद्याच्याला हजर राहणार आहेत। आज दणके साहेबांसोबत सुद्धा बोलणं झालेलं आहे, त्यांनी सुद्धा ऐकलेलं आहे। आज ज्या पद्धतीने आपण ह्या ठिकाणी आल्या
झालेल्या आहेत, अनेक अनेक समस्या आहेत. उद्याच्याला जी आपण आंदोलन ह्या स्थगित होईल आंदोलन, आणि स्थगित झाल्यानंतर उद्याच्याला कलेक्टरला आदेश आहेत की ते आदेश माघारी पण घ्यायचे आहेत आणि दुसऱ्या ठिकाणी तहसीलदारच्या माध्यमातून, मंडल अधिकाऱ्याच्या माध्यमातून जागेचा सर्वे करून ती जागा देण्याचा अधिकार तहसीलदारला आहे, कलेक्टरला आहे. अशी उद्याच्याला आपल्याकडनं काय मागणी होणार का? आपला परिचय. खरं तर करकट्टा या गावामध्ये जी स्मशानभूमी बांधण्यात येत आहे त्या ठिकाणी लोकवस्ती असल्या कारणाने ते स्मशानभूमी बांधू नये म्हणून या ठिकाणी तिथल्या नागरिकांनी त्या ठिकाणी असणाऱ्या ग्रामपंचायतीकडे पत्रव्यवहार केला. पण ग्रामपंचायत हाकणारे मगरूर आहेत साले, आणि त्या लोकांनी त्यांनी कुठंतरी चिरीमिरी देऊन अधिकाऱ्यालाच खरेदी केलं आणि त्या ग्रामसभेमध्ये एक असा चुकीचा ठराव पारित केला गेला ग्रामसेवकाला काहीतरी चिरीमिरी देऊन, आणि त्या ठिकाणी त्या जाणीवपूर्वक तिथल्या मातंग समाजाला त्रास झाला पाहिजे म्हणून ती स्मशानभूमी त्याच ठिकाणी बांधण्याचा अट्टास त्या ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेमध्ये झाला. खरं तर त्या ठिकाणच्या आमच्या नागरिकांनी पुढे बीडीओंना तक्रार केली, पण बीडीओ पण त्याच माळेतला निघाला. बीडीओनी पण दिलेल्या निवेदनावरती कुठलीही कारवाई केली नाहीये. बीडीओनी कारवाई केली नाही म्हणून परत या नागरिकांनी शिओ साहेबाकडे तक्रार केलेली आहे, शिओ साहेबाकडे निवेदन दिलेलं आहे. शिओ साहेबांनी पण परत काय केलेलं आहे, त्याच अधिकाऱ्याचं ऐकलंय आणि ते काम आहे त्या ठिकाणीच करू असं त्यांचा अट्टास आहे. शेवटी शिओंच्या नंतर कलेक्टर साहेबांना तरी दया येईल म्हणून कलेक्टर साहेबाकडे निवेदन देण्यात आलं, पण कलेक्टर साहेब देखील त्यांचीच बाजू घेताना या ठिकाणी दिसत आहेत. साहेब, तुम्हाला संवेदना आहेत का नाहीत? तुम्हाला माणुसकीची जाणीव आहे की नाही? अहो, ज्या ठिकाणी मैताला दहन केलं जातं त्या ठिकाणी लोकवस्ती आहे, छोटे छोटे मुलं आहेत, अनेक त्या ठिकाणी गर्भधार महिला आहेत. ज्या ठिकाणी दहन केलं जातं एखाद्या मानवी शरीराला, त्यातून निघणारा जो वायू आहे तो दूषित असतो, त्याच्यातून तिथल्या लोकांना हानिकारक होऊन त्यांच्या आयुष्यावरती भविष्यामध्ये परिणाम होतो. एक तुम्ही अधिकारी आहेत, तुम्हाला साधी समजणारी गोष्ट आहे. तुम्हाला जर माणुसकी समजत असेल की माणुसकीच्या नात्याने तुम्ही जरी हा आदेश दिलेला असेल, पण तुम्ही सत्य परिस्थिती पडताळण्यासाठी त्या ठिकाणी स्पॉट वरती यावं लागेल, तिथली परिस्थिती जाणून घ्यावी लागेल, तिथल्या माणसाच्या भावना जाणून घ्याव्या लागतील. जर तुम्ही माणुसकीच्या नात्यानं आम्ही लोकशाहीच्या माध्यमातून मागत असताना जर तुम्ही आम्हाला त्या ठिकाणी न्याय देणार नसेल तर साहेब, आज आम्ही लोकशाहीच्या माध्यमातून आलोय, उद्यावरती रस्त्यावरती उतरू. कारण जर आमचं कुणीतरी आमच्या मुलाबाळाचं आयुष्य उद्ध्वस्त करण्याचं कुणी जर षडयंत्र रचत असेल तर ते षडयंत्र आम्ही हाणून पाडल्याशिवाय राहणार नाहीये. हे आंदोलन कर्कटापुरतं मर्यादित राहणार नाहीये. हे आंदोलन कुठल्या लातूर तालुक्यापुरतं मर्यादित राहणार नाहीये. हे आंदोलन कुठल्या लातूर जिल्ह्यापुरतं मर्यादित राहणार आहे. हे आधुनिक लहुजी सेना संपूर्ण राज्यामध्ये या आंदोलनाचा भडका उठवेल आणि येणाऱ्या जर समजा आमचं उद्याच्या ह्याच्यामध्ये स्पॉट पंचनाम्यामध्ये इथल्या कलेक्टर साहेबांनी तिथली जर जागा बदलली नाहीये तर उद्याच्या पावसाळी अधिवेशनामध्ये देखील आम्ही आझाद मैदानावरती जाऊन इथल्या शासनाचे आणि इथल्या प्रशासनाचे जे लक्षर आहेत त्या ठिकाणी तोडल्याशिवाय राहणार नाही आहोत. आणि म्हणून या ठिकाणी जे काही उद्या लोक तिथं स्पॉट पंचनामा येणार आहेत त्या ठिकाणी आम्ही येऊ. आम्हाला न्याय पाहिजे. आमचं म्हणणं त्या स्मशानभूमीला विरोध नाहीये. आमचं म्हणणं फक्त आहे ज्या ठिकाणी लोकवस्ती आहे त्या ठिकाणी ती स्मशानभूमी न बांधता इतर ठिकाणी बांधली पाहिजे. अहो, इतर ठिकाणी गायरान आहे, इतर ठिकाणी गावठाण आहे, इतर ठिकाणी वन विभागाची जागा आहे, आणि त्या ठिकाणी जागा असताना देखील जाणीवपूर्वक मातंग समाजावरती अन्याय करण्याच्या राजकीय बळाच्या हेतू पुढे तुम्ही झुकलात आणि ते काम त्या ठिकाणी करण्यासाठी त्यांनी मदत करतात. या आजच्या एक दिवसाच्या धरणे आंदोलनामधून मी आधुनिक लहुजी सेनेचा राज्याचा प्रदेशाध्यक्ष या नात्यानं सांगतोय, आम्ही लोकशाहीनं मागालोय, आम्हाला लोकशाहीनंच द्या. आम्हाला ठोकशाही पण करता येते. जो लोकप्रतिनिधी, जो अधिकारी फडवा अशा पद्धतीचं चुकीचं जर त्या ठिकाणी करून तिथल्या लोकांना जर अशा पद्धतीचं त्रास देणार असेल तर आम्हीही त्यांना त्रास दिल्याशिवाय राहणार नाहीत. एवढाच इशारा या ठिकाणी मी देतो. खरोखरच अत्यंत गंभीर इशारा दिलेला आहे. आज ज्या पद्धतीनं आमचे रणरागिणी नगिनाताई पूर्ण महाराष्ट्रभर पायाला भिंगरी बांधून फिरत आहेत, तर खरोखरच ताई आपल्याला लोकसभा, विधानसभा ह्या ठिकाणी तुमच्यासारखी एक रणरागिणी आमदार म्हणून, खासदार म्हणून आज आम्ही रोडवरच फक्त ओरडतोय. तर आम्हाला कधी भेटेल की रणरागिणी नगिनाताई एक आमचा बुलंद आवाज कुठंतरी संसदेमध्ये किंवा विधानसभेमध्ये गरजलेला आम्हाला आवाज ऐकायचा आहे ते. नक्कीच तुमच्या सर्वांचा जर आशीर्वाद असेल तर नक्कीच होईल.
खरोखरच सर्वांच्या वतीनं आपण त्यांना शुभेच्छाच नाही तर मतदान करून त्यांना आपण शुभेच्छा दिल्या पाहिजेत. अशा समाजकार्य करत असताना समाजकार्यामध्ये आपण रस्त्यावरच ओरडतो, पण आमचा आवाज, जेणेकरून आमच्या पत्रकारांचा सुद्धा आवाज एक रणरागिणी म्हणून संसदेमध्ये सुद्धा उठला पाहिजे, त्या विधानसभेमध्ये सुद्धा उठला पाहिजे. एक तडफदार रणरागिणी, एक नगिनाताई या लवकरात लवकर आमदार होतील आणि जे समाजाचे प्रश्न आहेत ते समाजाचे प्रश्न फक्त निवेदन आलं की ताईचा फोन आला की प्रश्न सुटेल, अशी आपण त्यांना शुभेच्छा देऊ आणि ह्याच ठिकाणी थांबू. धन्यवाद.